भाकरी म्हटलं की छान खमंग आणि कडक अशी भाजलेली ही भाकरी असते. ती भाकरी खायलासुद्धा खूप छान लागते. बऱ्याचदा चपातीपेक्षाही रुचकर अशी ही भाकरी खायला लागते. आज आपण अशाच प्रकारची भाकरी तयार करूयात. नमस्कार, स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला भाकरीच्या 2 पद्धती सांगणार आहे. तर त्यासाठी इथे बघा, मी जे ज्वारीचं पीठ आहे ते छान चाळणीने चाळून घेतलेलं आहे. इथे तुम्हाला जितक्या भाकरी करायच्या आहेत तेवढं पीठ तुम्ही यामधून वेगळं करू शकता. म्हणजे तुमच्या अचूक प्रमाणात भाकरीचं पीठ हे तुम्हाला घेता येईल. तर आता इथे बघू शकता, मला 2 भाकरी करायच्या आहेत. त्यासाठी मी हे 2 भाकरीचं पीठ वेगळं केलेलं आहे आणि जास्तीचं पीठ मी हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. तर आता हे पीठ आपण वेगळं एका याच्यात काढून घेणार आहोत. तर आता हे 2 भाकरीसाठी घेतलेलं पीठ गोळा करून घेऊया आणि मध्यभागी याच्या एक खोलगट भाग आपण तयार करून घेऊया. म्हणजे यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकता येईल. तर आता आपण हे पीठ बाजूला ठेवून घेऊया आणि गरम पाणी भाकरीसाठी आपण तयार करूया. तर 1 कप पाणी, त्याला थोडंसं कमी आहे, एवढं पाणी मी एका पातेल्यामध्ये छान उकळण्यासाठी ठेवलेलं आहे. आता यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ घालणार आहोत. म्हणजे भाकरी खायला छान रुचकर अशी चवीला लागणार आहे. आता आपण गरम पाणी भाकरीच्या पिठामध्ये टाकणार आहोत. कारण बऱ्याचदा ज्वारीला चिकटावा नसतो, तर गरम पाण्यामुळे त्या पिठाला चिकटावा येतो. त्यासाठी आपल्याला हे इथे गरम पाणी या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे. तुमच्या ज्वारीला जर चिकटावा असेल तर तुम्ही नाही टाकलं तरीसुद्धा चालेल. तर उलटण्याने पूर्ण पाणी आपल्याला या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. राहिलेलं पाणीसुद्धा मी या पिठामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि उलटण्याने पूर्ण आपल्याला यातील गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत. आता तुम्ही पूर्ण उलटण्याचं सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि जेवढं पीठ आपल्याला भाकरीसाठी लागणार आहे तेवढं बाजूला काढून घ्यायचं आणि बाकीचं पीठ बाजूला असं आपल्याला गोळा करून ठेवून द्यायचं आहे. आता एका पातेल्यामध्ये आपण पाणी घेऊयात. दुसरीकडे तवासुद्धा छान कडकडीत असा गरम होण्यासाठी आपल्याला आधीच ठेवायचा आहे. तर पातेल्यातसुद्धा मी पाणी घेतलेलं आहे. हे पाणी आपण आता गोळा तयार करूया भाकरीचा, म्हणजेच गोळा मळून घेऊया छान. तर थोडं थोडं करत आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि छान दाब देऊन भाकरीचा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. आपल्याला भाकरीचा गोळा तयार करत असताना 2 ते 3 मिनटं छान असा हा मळून घ्यायचा आहे. त्यामुळे पिठामध्ये चिकटावा तयार होतो आणि आपण भाकरी तयार करत असताना त्याच्या कडा चिरल्या जात नाहीत किंवा तिचे तुकडेसुद्धा पडत नाहीत. त्यासाठी हा गोळा आपल्याला छान मळून घ्यावा लागतो. ही एक महत्त्वाची टिप्स आहे. तर आता हा गोळासुद्धा बघू शकता मी कशा प्रकारे हा मळून घेत आहे. अशा पद्धतीने हा छान आपल्याला मळून घ्यायचा आहे. म्हणजे केलेली भाकरसुद्धा छान अशी मऊसूत तयार होते. आता ही आपल्याला गोळा तर मळून घ्यायची पद्धत तुम्हाला सांगितलेलीच आहे आणि भाकर भाजण्याची सुद्धा मी तुम्हाला पुढे पद्धत सांगणारच आहे. तर आता हा जो आपण गोळा तयार करून घेतलेला आहे भाकरीचा, तो बघा मी तयार करून घेतलेला आहे. हाताला थोडं पाणी आपल्याला लावून घ्यायचं आहे. दोन्ही हात ओले करायचे आहेत आणि हातावर ही भाकर आपल्याला तयार करायची आहे. आजची ही पहिली पद्धत मी तुम्हाला भाकरी बनवण्याची म्हणजेच हातावरची भाकरी सांगणार आहे. जास्तीचा राहिलेला गोळा तुम्ही यामधला काढू पण शकता किंवा मध्यभागी तो तुम्ही तिथेच प्रेस करू शकता. आता हाताच्या तळव्याने आपल्याला ही भाकर छान मध्यभागी आणून प्रेस करायची आहे. म्हणजेच कडा याच्या पूर्ण दाबत न्यायच्या आहेत आणि या भाकरीला आकार द्यायचा आहे. म्हणजे एकसारखी अशी ही भाकर तयार होईल. तर इथे बघू शकता किती लवकर ही भाकरी आपली तयार होते आणि जितकी पातळ हवी आहे तितकी. आता ही भाकरी आपण तव्यावर टाकून घेणार आहोत. यापेक्षाही मोठी ही भाकरी तयार केली जाऊ शकते. आता वरची बाजू कोरडी झाल्यानंतर ही आपण भाकरी पलटवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे. दुसरी बाजूसुद्धा आपल्याला छान लो टू मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता ही बाजू मी छान भाजून घेतलेली आहे. आता आपल्याला पूर्ण कडा याच्या भाजून घ्यायच्या आहेत. तर ही बाजू आपण गॅसवर शेकणार नाही आहोत. त्यासाठी ही पूर्ण बाजू आपल्याला तव्यावरच भाजून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता मी जिथे जिथे राहिलेली आहे ही भाजायची तिथे ही भाजून घेत आहे. कारण कॅमेरामध्ये तुम्हाला पांढरं दिसत असल्यामुळे तुम्हाला बऱ्याचदा असं वाटेल की मी कच्चीच ठेवलेली आहे म्हणून. तर आता आपण तवा बाजूला ठेवलेला आहे आणि गॅसवर ही भाकरी भाजून घेणार आहोत.
तर आपल्याला ही अशी भाकरी काठाकाठाने पूर्ण भाजून घ्यायची आहे, म्हणजेच कडेने पूर्ण भाजायची आहे। तर मध्यभागी जर तुम्ही सुरुवातीलाच भाजली तर ती जळू पण शकते। उलटण्याने वरून हलकीशी आपल्याला प्रेस करून घ्यायची आहे, म्हणजे पापुद्रा छान मोकळा होतो। तर आता बघू शकता ही भाकरी आपली पूर्ण भाजून झालेली आहे। आता मी तुम्हाला या भाकरीचा पापुद्रासुद्धा वेगळा करून दाखवते, म्हणजेच अगदी तेल किंवा मीठ टाकून तुम्ही ही भाकरी अगदी रुचकर अशी खायला लागणारी आहे। तर आता हातावर सुद्धा मी तुम्हाला दाखवत आहे की अगदी म्हणजे हिचा एकही तुकडा वेगळा होत नाही। तर आता बघू शकता हा एकदम चपातीचा ज्याप्रमाणे पापुद्रा वेगळा होतो अगदी तसाच हिचा सुद्धा वेगळा होतो। आणि या भाकरीवर तुम्ही लहान मुलांना सुद्धा तेल मीठ टाकून जर दिलं तर ते मुलंसुद्धा अगदी आवडीने ही भाकरी खातील। तर ही पद्धत तुम्हाला माझी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा। अगदी हातावर थापून भाकरीपेक्षाही पातळ भाकरी आपण करू शकतो। आता दुसरी पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे। त्यासाठी सुद्धा आपण थोडं थोडं पाणी टाकत गोळा मळून घ्यायचा, कारण मी तुम्हाला पूर्ण डिटेल लक्षात यावं यासाठी परत ही पद्धत दाखवत आहे। तर या भाकरीचा सुद्धा आपण गोळा त्याचप्रमाणे छान असा मळून घेऊ, म्हणजे भाकरीला तुमच्या एक चिकटावा तयार होतो आणि कितीही ज्वारी तुमची अशी चिकटावा नसली तरीही भाकरी छान तयार होते। तर बघू शकता हा गोळाही आपण तयार करून घेणार आहोत आणि ही पद्धत मी तुम्हाला थापूनची दाखवणार आहे। पोळपाटावर ही भाकरी आपण थापून घेणार आहोत। इथे लाटण्याचा अजिबातही मी वापर केलेला नाही, त्यामुळे ही भाकरीसुद्धा आपल्याला पातळ अशी तयार करता येते। जे नवशिके असतील त्यांनासुद्धा अगदी सहज करता येईल अशी ही पद्धत आहे। पोळपाटावर थोडं पीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे, म्हणजे परत आपल्याला पीठ टाकावं लागणार नाही। यावर तयार केलेला गोळा ठेवून घ्यायचा आणि बघू शकता आपल्या बोटांनी ही भाकर छान थापून आपल्याला पुढे सरकवत न्यायची आहे। आता ज्या कडा आहेत त्या थोड्या तुम्हाला वाटत असतील की म्हणजे कडेनी चिरल्या गेलेल्या आहे, तर हाताने असं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे पूर्ण कडा आत दाबल्या जातात आणि अगदी सहजपणे ही भाकर थापल्या जाते। बघू शकता आता किती सहजपणे ही पुढे सरकत आहे आणि परत हिच्या कडा मग चिरल्या जात नाहीत। हाताला थोडं पीठ पण लावून घेऊ शकता तुम्ही, म्हणजे थोडंफार चिटकत असेल तर, आणि अगदी आपल्याला ही पातळ अशी थापून घ्यायची आहे। तुम्हाला किती मोठी हवी आहे तितकी ही थापायची आहे आणि किती पातळ त्या अंदाजाप्रमाणे। तर आता इथे बघू शकता ही किती लगेचच सरकल्या जात आहे आणि हिच्या मागच्या बाजूला सुद्धा अजिबातही पीठ राहत नाही। मी तुम्हाला ते पुढे दाखवणारच आहे। जास्तीचं जे पीठ राहतं पोळपाटावर ते ताटावर आपल्याला काढून घ्यायचं आहे, म्हणजे कुठेच खाली सुद्धा सांडत नाही आणि भाकरीला सुद्धा ते राहत नाही। तर आता हा पोळपाट उचलून घ्यायचा आणि यावर ताट ठेवायचं आणि बघू शकता हलक्या हाताने मी भाकरी सरकवत आहे। आता ही हातावर आपल्याला काढून घ्यायची। तर बघा इथे कुठे अजिबातही या भाकरीला पीठ नाही। आता वरून तुम्हाला थोडंसं कोरडेपणा वाटत असेल तर त्यावर थोडं आपण पाणी टाकून घेऊया। आता वरचा भाग कोरडा झाल्यावरच आपण ही पलटवून घेणार आहोत भाकरी। तर आता बघू शकता ही वरची बाजू आता थोडी कोरडी होत आलेली आहे। तर आता ही उलटण्याने आपण भाकरी पलटवून घेणार आहोत। ही सुद्धा भाकरी आपल्याला सुरुवातीला हाय फ्लेमवरच भाजून घ्यायची आहे। आता ही पलटवून घेणार आहोत आणि लो टू मीडियम फ्लेमवर आता ही भाजायची आहे, म्हणजे या भाकरीची बाजूसुद्धा आपण खालची बाजू पूर्ण तव्यावरच भाजून घेणार आहोत। तर आता इथे बघू शकता या भाकरीची सुद्धा ज्या कडेनी आहे ते भाजून घेणार आहोत आपण भाकरी, म्हणजे ही सुद्धा आपली भाकरी कच्ची तुम्हाला वाटणार नाही। बऱ्याचदा तव्यावर सुद्धा ही भाकरी अशी भाजल्या जाते, पण जी आपण गॅसवर भाजतो त्यामुळे भाकर ही छान अशी कडक भाजल्या जाते आणि ती खायला छान लागते। पिठल्यासोबत किंवा एखादी पातळ भाजी असेल त्यासोबतही ही भाकरी छान लागते। तर आता आपण ही बाजू गॅसवर भाजून घेणार आहोत। तर आता सुरुवातीला कडेनी मी आधी सांगितल्याप्रमाणे आणि नंतर मध्यभागी भाजायची आहे। तर आता या भाकरीचा सुद्धा बघू शकता किती छान पापुद्रा वेगळा झालेला आहे। तर आता ही भाकरीसुद्धा मी तुम्हाला अशीच बघू शकता हाताने दाखवत आहे की अजिबातही तुटल्या जात नाही ही भाकरी। तर तुम्हीसुद्धा नक्की मी सांगितल्याप्रमाणे भाकरी करून बघा, म्हणजे जे नवशिके असतील त्यांच्या पहिल्याच प्रयत्नात भाकरी छान तयार होतील। तुम्हाला मी सांगितलेल्या दोन्ही पद्धतीमधील कुठली पद्धत आवडली ते सुद्धा मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक व शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा अशाच एका उपयुक्त रेसिपीसोबत आपण भेटूया।
तोपर्यंत मात्र धन्यवाद.